काही नॉनव्हेज स्टार्टर करायचं असेल तर फिश फ्रायला आपण विसरूच शकत नाही. म्हणूनच आज आपण फिश रवा फ्राय किंवा सुरमई फ्राय करत आहोत आणि इतकी अप्रतिम होते. आणि आज मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे, कारण आपण मालवणी मसाला वापरून ही फिश फ्राय करत आहोत. इथे मी सुरमई वापरलेला आहे. तुम्ही हीच रेसिपी कुठल्याही फिश सोबत करू शकता. मला पर्सनली सुरमईची चव आवडते आणि फिश फ्राय म्हटलं ना तर सुरमई म्हणा किंवा मग बांगडा वगैरे खूप छान लागतो. तर म्हणूनच आज मी इथे फिश फ्राय सुरमई फ्राय केलेला आहे. तुम्ही कुठलीही फिश वापरू शकता. तर तुम्ही बघू शकता किती मस्त क्रिस्पी कुरकुरीत हे फिश फ्राय तयार होतं. अगदी घरच्या घरी, आणि जसं आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो ना त्यापेक्षा भारी आपण घरच्या घरी ही फिश फ्राय तयार करू शकतो. आता सध्या पार्टीचे दिवस आहे. आता 31st येणार आहे आणि त्या दिवसासाठी जर काही स्टार्टर रेसिपी तुम्ही शोधत असाल तर फिश फ्राय अगदी सोपा, पटकन होणारा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. तर या पार्टीसाठी हे नक्की करून बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी साधी सोपी मस्त अशी सुरमई फिश फ्राय ची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी इथे सुरमई फिश घेतलेला आहे. तर मी हा पाव किलो घेतला आहे आणि छोटे तुकडे आहे किंवा छोटे पीसेस आहे, तर पाव किलो मध्ये 4 बसले. आणि याऐवजी तुम्ही कुठलाही मासा वापरू शकता. आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी चवीपुरतं इथे मीठ घालायचं. तर मी 1 चमचा मीठ घातलं. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि लिंबू पिळून घेतलेला आहे. तुम्ही लिंबूच्या ऐवजी तुमच्याकडे कोकम आगळ वगैरे असेल तर ते घालू शकता, ते लावू शकतो, किंवा चिंचेचा कोळ सुद्धा लावू शकता. आता हा जो मालवणी फिश फ्रायचा मसाला आहे तर हा मी बाजारातून रेडीमेड आणलेला आहे. हा याला लावून घेऊ आणि सगळीकडून म्हणजे दोन्हीकडून याला लावून घ्यायचं आहे. आता यामध्ये तिखट, हळद, मसाले सगळं असतं. त्याच्यामुळे परत तिखट, हळद घालायची गरज नाही. हा मसाला फक्त लावून घ्यायचा आहे. इथे आपण हा रेडीमेड मसाला वापरलेला आहे. पण रेडीमेड मसाला न वापरता घरचे मसाले वापरून आपण हे फिश फ्राय कसं करू शकतो याची रेसिपी पण मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. माझी फिश थाळी आहे, ज्यामध्ये फिश फ्राय, त्यानंतर फिश करी, हे सगळ्या दोन्ही रेसिपीज मी शेअर केलेल्या आहे. त्याची लिंक मी देते. बघितली नसेल अजूनपर्यंत तर नक्की जाऊन बघा. आणि रेसिपीज आवडल्या असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओज बघता पण सबस्क्राईब करायला कदाचित विसरून जाता, म्हणून मध्येच मी तुम्हाला इथे एक छोटंसं नोटिफिकेशन दिलेलं आहे. आता हे जे मॅरिनेट केलेलं फिश आहे ते अर्धा तास आपण बाजूला ठेवू. कमीत कमी 15 मिनिटं आणि जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास तुम्ही बाजूला ठेवा. फिशला जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवायची गरज नाही. आता याला छान अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि आता याला फ्राय करू. फ्राय करण्यासाठी मी इथे रवा वापरलेला आहे. रवा फ्राय करत आहोत म्हणून मी इथे रवा वापरलेला आहे. पण रव्याला छान बाइंडिंग यावी म्हणून 1 चमचा यामध्ये तांदळाचं पीठ पण घालायचं आहे. आणि आता याला याच्यामध्ये घोळवून घ्यायचं. आणि हो, यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तिखट घातलं म्हणजे रव्याला पण बाहेरून छान अशी जी लेयर येते ना त्याला पण छान चव येते. आता हे सगळे फिश यामध्ये घोळवून घ्यायचे आणि छान तळून घ्यायचे. तळताना गॅस मोठा ठेवायचा आहे सुरुवातीला आणि दोन्हीकडून नंतर मीडियम टू हाय गॅसवरती हे छान फ्राय करून घ्यायचे. गॅस कमी ठेवायचा नाही, नाहीतर हा जो मसाला आहे ना तो हा कढईलाच किंवा आपल्या पॅनला चिपकतो आणि या फिशला अजिबात तो चिटकून राहत नाही. तर गॅस मोठा ठेवायचा किंवा मीडियम टू हाय ठेवायचा. इथे ही महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. तर आता हे बघा, दोन्हीकडून ही फिश मस्त फ्राय करून घेतली आणि आता आपण काढून घेऊ. तुम्ही बघितलात किती छान सुंदर रंग आलेला आहे. मस्त खरपूस अशी ही भाजून झालेली आहे, तळून झालेली आहे. तर शॅलो फ्राय करायचं. फिशला डीप फ्राय करण्याची गरज नाही. शॅलो फ्राय मध्ये पण खूप छान आपली ही फिश तयार होते. चला आता आपली फिश तयार आहे, ही सर्व करू. सर्व करताना वरून मी थोडीशी कोथिंबीर घातली. कांदा आणि लिंबूनी सर्व करायची आणि खाताना फिश खाताना मस्त त्यावरती थोडासा लिंबू पिळायचा आणि एन्जॉय करायचं. तर आता 31st किंवा न्यू इयरची पार्टी वगैरे असेल तर त्यासाठी हा मस्त असा बेत आहे. स्टार्टर म्हणून तुम्ही करू शकता आणि इतर वेळेस पण जेव्हा
फिश करी खायचा कंटाळा आला असेल ना, तर मस्त अशी फिश फ्राय करायचं, सोबत फक्त दाल तडका आणि राईस करायची. आहाहा! मस्त डिनर होतं. नक्की ट्राय करा. थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम फिश खायला मजा येते आणि सोबत दाल फ्राय आणि राईस, बस इतकं केलं ना तरीही रात्रीचं जेवण सॉर्टेड. तर आजची अगदी साधी सोपी ही मालवणी स्टाईलची फिश फ्राय कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.